नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ असेल तर आपण व्हिडिओ केला आहे गुढीपाडव्यावर. तर तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून गुढीपाडव्याच्या म्हणजेच मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, जी काही डिझाईन असेल तर ही डिझाईन आता तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतोय. तर ती कशा पद्धतीची झालेली आहे काय नाही ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर करायचा त्याची सुद्धा माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या डिझायनर मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर या डिझाईन जी काय असेल तर ती आपण या ठिकाणी क्रिएट केलेली आहे. याच्यामधले जे काही पीएनजी मटेरियल असेल आणि पीएल फाईल असेल तर दोन्हीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याचा उपयोग सुद्धा या ठिकाणी करू शकता. सोबतच मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण येत असतील किंवा तुम्हाला जर काही गोष्टी शेअर करायच्या असतील माझ्यासोबत तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही माझ्यासोबत चॅटिंग वगैरे करू शकता. आणि मित्रांनो, उद्या या ठिकाणी एक नवीन असं अपडेट येणार आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही सर्वजण तयार राहा. एकदम कामाचा अपडेट आहे आणि भरपूर दिवस झालं मी तो विषय तुम्हाला सांगितलेला नव्हता. तर लवकरच आपण तो विषय सुद्धा या ठिकाणी तुमच्यासोबत बोलणार आहोत. तर त्याच्यामुळे इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल तर पटकन इंस्टाग्रामला जावा आणि त्या ठिकाणी आपली आयडी जी काही असेल तर ती फॉलो करून या ठिकाणी ठेवून टाका. सोबतच मित्रांनो, आता आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियलचं बघू शकताय तुम्ही. तर फोल्डरला नाव दिलेलं आहे गुढीपाडवा एक. तर अजून 1 ते 2 व्हिडिओज आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहोत. तर सगळ्यात पहिले तर असेल तर अशा पद्धतीचं एक बॅकग्राऊंड दिलेला आहे जे की कॉम्बोचं बॅकग्राऊंड आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय तर मंडलाचा जो काही पीएनजी असेल तर हा आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे. सोबतच खाली या ठिकाणी बघू शकताय छोट्या ह्याच्यामध्ये ब्लर करून मी जो काही टेक्स्ट असेल तर तो टेक्स्ट या ठिकाणी टाकलेला आहे. तर एकदम सुंदर असं जे काही क्रिएटिव्ह असेल तर ते आपण बॅकग्राऊंड या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे काही प्लेन बॅकग्राऊंड असेल हे सुद्धा तुम्हाला दिले जेणेकरून तुम्हाला दुसरी कोणती डिझाईन क्रिएट करायची असेल तर त्याच्यामध्ये उपयोग करू शकता. त्याच्यामुळे सुद्धा दिले. त्याच्यानंतर हा जो काही गुढीचा पीएनजी असेल तर हा पीएनजीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेला आहे जेणेकरून तुम्ही दुसऱ्या डिझाईनमध्ये सुद्धा यूज करू शकता. नेम प्लेट मॉडेलचं नाव. त्याच्यानंतर जे काही गुढीपाडवा टेक्स्ट असेल तर टेक्स्ट आपण अशा पद्धतीने या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. याची सुद्धा पीएनजी तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यासोबतच बाजूला बघू शकताय तर हे जे काही झेंडूची फुलं असतील तर हे 2 फुलं या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यासोबतच आपला छोटा टेक्स्ट आणि त्याच्यानंतर जी काही फुलांची माळ असेल तर ही माळ सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला. त्याच्यानंतर लोगो आणि जे काही फायनल आउटपुट होणार असेल तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो. तर एकदम जबरदस्त जी काही आपली डिझाईन असेल ते या ठिकाणी क्रिएट झालेली आहे. तर सेम डिझाईनचं कशी पद्धतीनं तयार करायची त्याची माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिलेली आहे. आणि सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ह्या पीएनजी जी काय असते त्याच्यामध्ये यूज केलेला ते आणि सोबतच जी काही पीएल फाईल असेल तर म्हणजे प्रोजेक्ट असेल तर तो प्रोजेक्ट सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक राहील. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि राहिला विषय पासवर्डचा तर जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आणि त्या ठिकाणचा पासवर्ड टाकून तुम्ही दोन्ही फाईल्स या ठिकाणी ओपन करू शकता. आता आपण जाऊयात ही जी काही डिझाईन असेल तर ही ॲक्च्युली कशी क्रिएट करायची ते पाहण्यासाठी. तर मी तुम्हाला नेतो आता पिक्सेल लॅबमध्ये. तर पिक्सेल लॅब जे काय असेल तर ओपन करायचे. ओपन केल्याच्या नंतर काही अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या पुढे दिसेल. तर या ठिकाणी जे काही न्यू टेक्स्ट असेल या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला डिलीट करायचे. आणि मित्रांनो, जी काही मी साईज सांगत असेल तर सेम साईज टाका जेणेकरून मी जे काही तुम्हाला पीएनजी मटेरियल दिलं असेल तर ते तुमचं व्यवस्थित या ठिकाणी सेटअप होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं जे काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी क्रिएट करू शकता. सर्वात पहिले 3 डॉटवर क्लिक करा. इमेज साईजवर यायचं आहे आणि या ठिकाणी जी काही विड्थ असेल ती विड्थ तुम्हाला 5000 सेट करायची आहे आणि जी काही हाईट असेल तरी 6000 तुम्हाला या ठिकाणी सेट करायची आहे. त्याच्यानंतर ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करा. जो काही कॅनव्हास असेल तुमचा अशा पद्धतीचा होऊन जाईल. झाल्याच्या नंतर इथे डबल चौकोनवर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी व्हाईट रंग जो काही असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर जायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून ब्राउजचं जे काही ऑप्शन असेल याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर या ठिकाणी इमेजेसमध्ये जायचं आहे आणि तुमचं जे काही फोल्डर असेल तर ते फोल्डर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे. ओके, तर अशा पद्धतीचे जे काही पीएनजीज असतील तर सर्व गोष्टी तुम्हाला दिसून जातील. याच्यामधलं हे जे काही कॉम्बोचं बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड घेतोय. सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. रिलेटिव्ह साईजवर यायचं आणि अशा पद्धतीने 100% करून तुम्हाला हे या ठिकाणी लॉक करायचं आहे. हे लॉक झाल्याच्या नंतर पुन्हा प्लसवर क्लिक करून गॅलरीच्या ऑप्शनवर यायचे आणि ब्राउजच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. आता तुम्हाला पुन्हा ते जे काही गोष्टी असतील तर ते रिपीट करायची गरज नाही आहे. तुमच्या सर्व जे काही पीएनजीज असतील ते या ठिकाणी भेटून जातील तुम्हाला. सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीनं ही जी काही पीएनजी असेल ही पीएनजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला ही या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे. ओके, ही ॲड झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी यायचं आहे आणि जी काही व्हाईट रंगाची तुम्हाला नेम प्लेट दिली असेल ती नेम प्लेट तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता काही अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लॉक करायचं आहे. पुन्हा त्याच्यानंतर तीच जी काही प्रोसेस असेल ती पुन्हा तुम्हाला करायची आहे आणि तुमचा जो कोणी मॉडेल असेल त्या मॉडेलचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून या ठिकाणी यायचं आहे आणि अशा पद्धतीनं जे काही टेक्स्ट पीएनजी दिली असेल ती टेक्स्ट पीएनजी तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचे. म्हणजे तुमचं जे काही नाव वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. आणि त्याच्यानंतर आता जी काही मेन टेक्स्ट पीएनजी दिली असेल आपली गुढीपाडव्याची तर ती टेक्स्ट पीएनजी तुम्हाला या ठिकाणी ॲड करायची आहे. सेम प्रोसेस करायचं आहे. तिच्यासोबत सुद्धा रिलेटिव्ह साईज 100% करून या ठिकाणी लॉक करून घ्या. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी जायचं आहे आणि आता जे काही तुम्हाला फुलं दिली असतील झेंडूचे तर फुलांच्या जे काही 2 पीएनजीज असतील ते अटॅच करून दिलेले आहेत. तुम्हाला फक्त या ठिकाणी यायचे आणि 100 या ठिकाणी करायचं. त्याच्यानंतर राईट क्लिक करून चौकोनवर जायचे आणि या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं लॉक करू शकता. ओके,
एवढी डिझाईन झालेली आहे. याच्यामध्ये जर काही अडचण वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जावा, किंवा जर तुम्हाला कमेंट करायची नसेल तर मला पर्सनली सुद्धा इंस्टाग्रामला जाऊन मेसेज करू शकता. आता याच्यानंतर छोटंसं जे काही आपल्या पेज उरलेले आहेत त्याच्यामध्ये एक आपण छोटासा जो काही टेक्स्ट असेल तर त्याच्या निमित्तानं आपण जो काही मेसेज वगैरे असेल तर तो या ठिकाणी देत असतो. तर हा मेसेजचा पिन या ठिकाणी ॲड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी एक मी माळा दिलेला आहे तुम्हाला, तर हे माळा जे काही असेल तर हे तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायच्यात. काही अशा पद्धतीनं एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला आहे. जर तुम्हाला वर सुद्धा लावायचं असेल, म्हणजे जो वरचा जो भाग आपण ब्लँक सोडलेला आहे तिथं जर काही तुम्हाला तोरण वगैरे लावायचं असेल तर तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता तुमच्या पद्धतीनं. आणि सर्वात शेवटी काय करायचं, तुमचा जो काही लोगो असेल, वॉटरमार्क असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे काहीसा अशा पद्धतीनं. तर मी या ठिकाणी गुढीच्या बाजूला जो काही असेल तो टाकलेला आहे. तुम्ही मॉडेल जे आहे तर मॉडेलच्या साईडला सुद्धा या ठिकाणी यूज करू शकता, किंवा अजून जर असं गुढीच्या वरच्या भागामध्ये सुद्धा तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. तर तुम्हाला प्रॉपर लक्षात आलं असेल कशा पद्धतीनं करायचं तर तुम्ही तो चेंज या ठिकाणी करू शकता. बाकी या व्हिडिओमध्ये कुठेही कसल्याही पद्धतीची अडचण वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, किंवा पर्सनली बोलायचं असेल तर इंस्टाग्रामला जाऊ शकता. आणि राहिला विषय पासवर्डचा, तर पासवर्ड तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. ती कमेंट ओपन करा. कमेंट ओपन करून खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्याच्या नंतर पासवर्ड नाव दिसेल, त्याच्या पुढे तुम्हाला 4 अंकाचा पासवर्ड आहे, तोच पासवर्ड टाकून तुम्हाला तुमची पीएनजी फाईल आणि सोबतच पीएल फाईल, दोन्ही फाईल्स तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकता. बाकी या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.